करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. समर्थाने आपल्याला उत्तमाचं एक सुंदर भाग दिलेले आहे. एका चिमणीची महाशिवरात्री. बघा, प्रत्यक्षपणे श्रवण करूया. एक शेठ आणि शेठाणी राहत होते. त्यांच्याकडे अन्नधान्याची कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. परंतु शेठ आणि शेठाणी त्यांच्या आयुष्यात, जीवनात कोणत्याही प्रकारचं दानधर्म करत नव्हते. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचं धर्मांचे, पुण्याचं कार्य केलं नव्हते. त्यांनी कधीच कोणालाही दानदक्षिणा दिली नव्हती. त्यांच्या घरी कोणी खाणारासुद्धा नव्हता, म्हणजे त्यांना संतानसुद्धा नव्हती. ज्या ठिकाणी शेठची हवेली होती त्याच ठिकाणी एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर अशी चिमणी राहत होती. चिमणीने त्या झाडावर तिचा घरटा बनवला होता. त्या चिमणीची 2 पिल्लं होती. चिमणी रोजच्या रोज त्या पिल्लांसाठी दाणे शोधण्यासाठी जात असे व नंतर घरट्यात येऊन पिल्लांना दाणे भरवत असे. प्रत्यक्ष चिमणी रोजच्या रोज त्या नगरामध्ये जाऊन पिल्लांसाठी दाणे, पाणी शोधण्याचं काम करत असे. चिमणी शेठच्या हवेली जवळसुद्धा जात असे, परंतु तिथे तिला एकसुद्धा दाणा मिळत नसे. तेव्हा ती चिमणी विचार करायची की या नगरामध्ये सर्वात मोठं घर, सर्वात मोठी हवेली तर या शेठची आहे आणि हा खूप श्रीमंतसुद्धा आहे. परंतु तरीसुद्धा हा कधीच कोणाला कोणत्याही प्रकारचं दान करत नाही, कोणालाही भिक्षा देत नाही आणि कोणत्याही मंदिरामध्ये याने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. आणि त्याचबरोबर कधीही पक्ष्यांना हा दाणेसुद्धा टाकत नाही. एके दिवशी चिमणी तिच्या घरट्यातून उडून त्या शेठच्या हवेलीवर जाऊन बसते. तेव्हा तिथे शेठ आणि शेठाणी बोलत होते. शेठाणी बोलते, शेठजी, आपल्याकडे इतकी धनसंपत्ती आहे, सर्व नगरातील लोक आपल्याला शेठ म्हणतात. आपल्याकडे धनाची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही, परंतु आपण या धनाचे काय करायचं? आपल्याला कोणीही पुत्र नाही, संतान नाही, आपल्याला वारसा नाही. हे धन खाणारं कोण असेल? तेव्हा शेठ त्यांच्या पत्नीला म्हणतो, आता यामध्ये माझी काय चूक आहे? आपले नशीबच असे आहेत. असं असू शकतं की आपल्याला नशिबात पुत्रसुख नसेल. पुढे शेठ म्हणतो, आपण जेव्हा पर्यंत जगू तोपर्यंत हे धन खायचं. त्यानंतर ज्याच्या नशिबात असेल तो हे धन खाईल. दोघेही नवरा बायको बोलत असतात आणि त्यांचं हे बोलणं ती चिमणी ऐकत असते. चिमणी शेठ आणि त्यांच्या पत्नीचं सर्व बोलणं ऐकल्यानंतर तिथून उडून निघून जाते व नगरात जाऊन ती दाणे पाणी शोधू लागते. त्यानंतर ती तिच्या घरट्यामध्ये परत येते. आता चिमणी रोजच्या रोज त्या शेठच्या घरी जाऊ लागली आणि शेठ आणि त्यांच्या पत्नीचं बोलणं ऐकू लागली. पत्नी जी होती ती खूप चांगल्या स्वभावाची होती. तिच्या मनामध्ये दया, करुणा आणि तिचा स्वभाव उत्तमाचा होता. जेव्हा ती चिमणीला पाहायची तेव्हा हळूहळू ती पत्नी त्या चिमणीला खायला द्यायची, परंतु ते दाणे ज्यावेळी टाकत होती त्यावेळी कोणाच्या नकळत द्यायची. असे बरेच दिवस निघून गेले. एके दिवशी चिमणी विचार करू लागली, शेठाणी जर खूपच चांगल्या स्वभावाची आहे, परंतु तरीसुद्धा हिला पुत्रसुख प्राप्त नाही, मग असं काय केलं ज्यामुळे हिला पुत्रसुख मिळू शकेल? चिमणी विचार करू लागली. जेव्हापर्यंत एक स्त्री आई बनत नाही तेव्हापर्यंत तिचं स्त्रीत्व असणं हे निष्फळ आहे. एका स्त्रीचं दुःख एक स्त्री समजू शकते. स्त्रीचं आयुष्य संपूर्ण तेव्हाच होते तेव्हा ती आई बनत असते. एका स्त्रीला सर्वात मोठे सुख तेव्हाच मिळतं जेव्हा ती आई बनते. हाच विचार करून ती चिमणी खूप दुःखी होते आणि विचार करू लागते की मी साध्या सरळ स्वभावाची आहे. रोजच्या रोज मला दाणे टाकत असते. मी असं काय करू शकते
की यांच्या घरामध्ये पुत्र प्राप्त होईल. तेव्हा एके दिवशी चिमणीच्या मनामध्ये एक विचार येतो, जर मी देवांचं देव महादेव यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ शेठ आणि त्यांच्या पत्नीची पुत्राची मागणी केली तर नक्कीच महादेव प्रसन्न होऊन शेठ आणि शेठाणीला संतान सुख मिळेल. हाच विचार करून चिमणी प्रत्यक्षपणे म्हणत असते. असे दिवसांसाठी बरेच दिवस गेले. आपल्या पिल्लांची काळजी घेत असते. वेळच्या वेळी दाणे पाणी खायला दिले. इतकं म्हटल्यानंतर चिमणी तिच्या घरट्यातून उडून जाते. चिमणी सतत उडत असते. रात्रंदिवस उडत राहते. खूप कठीण परिश्रम ती करत असते. उपाशी पोटी ती सतत उडत असते. उडत उडत शेवटी ती कैलास पर्वतावर पोहोचते, जिथे महादेव आणि माता पार्वती होते. चिमणी उडत जाऊन माता पार्वतीच्या चरणांमध्ये जाऊन पडते आणि जशी चिमणी माता पार्वतीच्या चरणांमध्ये जाऊन पडते ती बेशुद्ध होते. माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हातांनी उचलते आणि चिमणीला शुद्धीवर आणते. माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू कुठून आली आहेस? मला असं वाटत आहे की तू खूप मोठ्या दुःखात आहेस. तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते, हे माते, मी खूप जास्त दुःखी आहे. मी खूप लांबून आले आहे. मी माझ्या दुःखासाठी दुःखी नाही, तर दुसऱ्या कोणाच्या तरी दुःखासाठी मी दुःखी आहे. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे चिमणी, तू मला स्पष्टपणे सांग की नक्की काय झालं आहे. तेव्हा चिमणी म्हणते, माते, जिथे मी राहते तिथे एक शेठ आणि त्यांच्या पत्नी राहतात. त्यांना संतान सुख अजूनही प्राप्त झालेलं नाही. पत्नी खूप चांगल्या स्वभावाची आहेत. हे माते, तू त्यांना संतान सुख दे. इतकं म्हणून ती चिमणी पुन्हा बेशुद्ध पडते. माता पार्वती पुन्हा त्या चिमणीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते. काही वेळानंतर जेव्हा चिमणी शुद्धीवर येते तेव्हा माता पार्वती चिमणीला काही दाणे पाणी खायला घालत असते आणि त्यानंतर माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू काळजी करू नकोस. थोड्या वेळानंतर महादेव उठतील, आपण त्यांच्यासोबत बोलूया. थोड्या वेळानंतर महादेव त्यांच्या समाधीतून उठतात. माता पार्वती चिमणीला हातात घेऊन भगवान भोलेनाथांकडे जातात आणि भोलेनाथांना म्हणतात, हे प्रभू, एका नगरामध्ये एक शेठ आणि त्यांच्या पत्नी राहत असतात. त्यांच्या नशिबात पुत्रसुख आहे की नाही? तेव्हा महादेव ध्यान लावून पाहतात आणि म्हणतात, हे पार्वती, त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही. तेव्हा माता पार्वती म्हणते, जर त्यांच्या नशिबात पुत्रसुख नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र द्यावा लागेल. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, तुम्ही हट्ट का करत आहात? त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही. मग अशा परिस्थितीत मी त्यांना पुत्रसुख कसा देऊ शकतो? तेव्हा माता पार्वती भोलेनाथांकडे खूपच हट्ट करू लागले आणि म्हणते, ही चिमणी खूप लांबून आली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण तिची नक्कीच मदत करू आणि याच आशेने ती उपाशीपोटी आली आहे. ती इतक्या लांबून इथे आली आहे, मग आपणच तिला अशा रिकाम्या हाताने कसे पाठवू शकतो? माता पार्वतीचं इतकं बोलणं ऐकल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, ठीक आहे, तुम्ही जर इतकाच हट्ट करत असाल तर मग ठीक आहे. तसंही तुमचे सर्व हट्ट मी पूर्ण करतच आहे आणि हट्ट मी तुमचा पूर्ण करणार आहे. मी शेठ आणि त्यांच्या पत्नीला पुत्र सुख देणार आहे. परंतु हे पार्वती, तुम्ही या चिमणीला म्हणा की तो शेठ आणि पत्नी कोणत्याही प्रकारचं दानधर्म करत नाही, कोणत्याही प्रकारचं पुण्यकर्म करत नाही, शास्त्रांचं वाचन ते काम करत नाही, कोणत्याही प्रकारचं पुराण ते वाचत नाही. शेठ आणि त्यांच्या पत्नी नास्तिक लोक आहेत. पुत्रप्राप्तीनंतर जर शेठ आणि पत्नी आस्तिक बनले, त्यांनी दानधर्म करण्यास सुरुवात केली, मंदिरांना मदत केली, गरजू लोकांची मदत केली, देवांचं भजन कीर्तन नक्की केलं तर त्यांचा पुत्र दीर्घायू असेल. तेव्हा चिमणी म्हणते, हे प्रभू, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन की शेठ आणि पत्नीने पूर्णपणे आस्तिक बनतील. तेव्हा महादेव तथास्तु म्हणतात. त्यानंतर ती चिमणी भोलेनाथांना आणि माता पार्वतीला प्रणाम करून तिथून निघून जाते आणि उडत उडत ती तिच्या घरट्यात येऊन पोहोचते. त्यानंतर 9 महिन्यानंतर शेठ आणि पत्नीला एका पुत्राची प्राप्ती होते. पत्नीला खूप आनंद होतो आणि त्याच पुत्राला पाहून खूपच खुश होते. चिमणीसुद्धा खूपच आनंदी होते.
चिमणीला आता या गोष्टीचा आनंद असतो की तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला प्राप्त झालेले आहे. चिमणी विचार करू लागते, हा शेठ या नगरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि आता पुत्रप्राप्तीमुळे शेठ खूप खुश आहे आणि म्हणून आता शेठ दानधर्म करण्यास सुरुवात करेल. हळूहळू शेठचा मुलगा मोठा होतो आणि शेठला मुलगा होऊन एक महाशिवरात्र होऊन जाते. त्यानंतर दुसरी महाशिवरात्रसुद्धा येते. त्यानंतर तिसरी, त्यानंतर चौथीसुद्धा होऊन जाते. जेव्हा 5वी महाशिवरात्री येते, तेव्हा ती चिमणी खूप चिंतित होते. ती खूप दुःखी होते. चिमणी विचार करू लागते की शेठचा मुलगा 5 वर्षाचा झाला आहे आणि हा शेठ आणि त्यांची पत्नी कोणत्याही प्रकारचं दानधर्म करत नाही, कोणत्याही मंदिरात जात नाही, कोणालाही भिक्षा देत नाही, कोणत्याही प्रकारचं दानधर्म करत नाही आणि कोणालाही मदतसुद्धा करत नाही. हा विचार करून खूपच दुःखी होते. जर या लोकांनी दानधर्म करणे सुरू केले नाही तर यांच्या पुत्राचा मृत्यू लवकरच होईल आणि हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते. चिमणी विचार करू लागते, मी शेठ आणि पत्नीला ही गोष्ट सांगू तर कशी? शेठ आणि पत्नीला माझी भाषा तर कळणार नाही, माझे इशारेसुद्धा त्यांना समजणार नाही. आता मी काय करू शकते? हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते. तेव्हा चिमणीची पिल्लंसुद्धा आता मोठी झाली आहेत. चिमणी तिच्या पिल्लांना म्हणते, पिल्लांनो, तुम्ही तुमची काळजी घ्या. मी काही दिवसांसाठी बाहेर चालले आहे. त्यानंतर चिमणी घरट्यातून उडत उडत सरळ कैलास पर्वतावर जाऊन पोहोचते. कैलास पर्वतावर जाऊन चिमणी माता पार्वतीच्या चरणांवर पडते. माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलून म्हणते, हे चिमणी, आता तुला काय त्रास आहे? तू जसं म्हणाली होतीस तसं तर झालं आहे. शेठ आणि शेठाणीला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. मग तू पुन्हा इथे का आली आहेस? तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते, हे माते, शेठ आणि पत्नीला पुत्ररत्न प्राप्त तर झाला, परंतु शेठ आणि शेठाणीला धर्म मार्गावर आणण्यात, आस्तिक बनवण्यात मी यशस्वी झाले नाही. मी त्यांच्याकडून धर्मांचं काय कार्य करून घेऊ शकले नाही. दोघेही नवरा बायको अजूनही तसेच्या तसेच आहेत. ते कोणत्याही मंदिरात जात नाही, कोणत्याही प्रकारचं दानधर्म करत नाही, कोणत्याही देवाचं भजन कीर्तन करत नाही. तर मग त्यांचा पुत्र अल्पायू असेल. तेव्हा चिमणी माता पार्वतींच्या चरणांमध्ये पडते आणि म्हणते, हे माते, असं होऊ नये. त्यांचा पुत्र दीर्घायू असावा. चिमणीला हे चांगलं माहीत होतं की जर वडिलांकडून कोणती गोष्ट मागायची असेल तर आईच्या चरणांमध्ये पडायला हवं आणि हाच विचार करून चिमणी माता पार्वतीकडे सारखी विनंती करत असते आणि माता पार्वतीच्या चिमणी चरणांमध्ये पडत असते. माता पार्वती चिमणीला तिच्या हाताने उचलते आणि म्हणते, हे चिमणी, तू शांत हो. माता पार्वती भोलेनाथांना म्हणते, हे महादेव, असं होऊ नये. पुढे चिमणी म्हणते, माते, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते त्यांना समजावण्याचे, परंतु ते लोक माझी भाषा समजू शकत नाही आणि माझे हावभाव, माझी इशारेसुद्धा ते समजू शकत नाही. आता आम्ही तरी काय करू? पुढे चिमणी म्हणते, हे माते, जर तुम्ही आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि त्यांच्या पत्नीजवळ गेलेत आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणलं तर ही गोष्ट खूप चांगली ठरेल. तेव्हा माता पार्वती आणि भोलेनाथ म्हणतात, हे चिमणी, ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे तसं नक्कीच होईल. आम्ही लवकरच शेठ आणि शेठाणीच्या घरी जाऊ. त्यानंतर चिमणी पुन्हा कैलास पर्वतावरून उडून तिच्या घरट्याकडे येते. काही दिवसानंतर महादेव आणि माता पार्वती एका भिक्षुकाचे रूप धारण करून शेठच्या घरी येतात आणि शेठ आणि त्यांच्या पत्नीला म्हणतात, हे माते, आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे. कृपया तरी आम्हाला भोजन द्यावे. जर तुम्ही आम्हाला भोजन दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला शाप देऊ आणि त्यामुळे तुम्ही बर्बाद होऊन जाल. तेव्हा पत्नी हात जोडून म्हणते, हे बाबा, तुम्ही मला शाप देऊ नका. आम्ही तुम्हाला नक्कीच भोजन खायला देऊ. त्यानंतर पत्नी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या महादेव आणि माता पार्वतीला तिच्या घरात घेऊन जातात आणि चांगले चांगले पक्वान्न माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना खायला देते. तिथे पत्नीचा तो छोटासा पुत्र इकडे तिकडे फिरत असतो. तो पुत्र माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना कधी भाकरी आणून द्यायचा, तर कधी भाजी, तर कधी मिठाई घेऊन द्यायचा
आणि सर्व प्रकार पाहून माता पार्वती खूपच आनंदित झाली. माता पार्वती विचार करू लागते, हा महादेवांचाच प्रसाद आहे आणि म्हणून हा इतका चंचल आहे. शेटानी साधू आणि साध्विनीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला भोजन देते. त्यानंतर महादेव आणि माता पार्वती तिथून निघून जातात. तेव्हा शेठ आणि शेटानी दोघे येतात. हात जोडून त्यांना म्हणतात, आमच्याकडून तुमची सेवा करण्यात कोणती कमी राहिली असेल तर आम्हाला माफ करा. त्याचप्रकारे प्रत्यक्षपणे आम्हाला कोणत्याही प्रकारचा शाप देऊ नका. तेव्हा महादेव म्हणतात, हे शेठ आणि शेटानी तुम्ही लक्षपूर्वक ऐका. चुका तर तुम्हीच खूप साऱ्या केल्या आहेत आणि अजूनही तुम्ही चुकाच करत आहात. जर अशाच प्रकारे तुम्ही चुका करत राहिलात तर तुमच्या पुत्रावर मोठं संकट येणार आहे आणि लवकरच तुमचा पुत्र तुम्हाला सर्वांना सोडून हे जग सोडून निघून जाणार आहे. तेव्हा शेठ आणि पत्नी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या चरणांमध्ये प्रत्यक्षपणे स्मरण करून विचार करतात, आम्हाला काहीतरी मार्ग सांगा, आम्ही काय करू शकतो. असं म्हटल्यावर आमच्या म्हातारपणात आम्हाला पुत्र प्राप्त झाला आहे आणि आता आम्ही आमच्या या पुत्राला कोणत्याही परिस्थितीत आमच्यापासून दूर करू इच्छित नाही. याचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही. आमच्या पुत्राचा शोक आम्ही सहन करू शकतच नाही. तेव्हा महादेव म्हणतात, तुम्ही दोघेही उभे राहा आणि लक्षपूर्वक ऐका. आजपासून जर तुमच्या दारावर कोणी आला असेल तर तो रिकाम्या हाताने गेलाच नाही पाहिजे. तुम्ही दानधर्म करा, लोकांची मदत करा, प्राणीमात्रांची मदत करा आणि महाशिवरात्रीचं व्रत करा, देवाची पूजा करा, देवाचं भजन करा, कीर्तन करा. इतकं म्हणून महादेव शांत राहतात. दोघेही नवरा बायको पुन्हा महादेव आणि माता पार्वतींच्या चरणांमध्ये स्मरण करून, आम्ही ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं त्याचप्रमाणे आम्ही नक्कीच वागू. आमच्यामध्ये स्वभाव नक्कीच परिवर्तन होईल. जो पुत्र बागडत आहे तो तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळाला नाही. तुमच्या नशिबात पुत्र नव्हताच. हा पुत्र तर एका चिमणीमुळे तुम्हाला मिळालेला आहे. ज्या चिमणीने इथून उडून कैलास पर्वतावर जाऊन महादेव आणि माता पार्वतीला विनंती करून तुमच्यासाठी तिने पुत्र मागितला होता. हा तिच्याच विनंतीचा, तिच्याच परिश्रमाचं फळ आहे, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सुंदर असा पुत्र खेळत आहे. तेव्हा शेठ आणि तिची पत्नी म्हणते, बाबा ती चिमणी कुठे आहे? कोणती आहे? तेव्हा ती चिमणी तिथे येते आणि माता पार्वतीच्या खांद्यावर बसते. तोच दिवस महाशिवरात्रीचा होता, ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ, शेठ आणि पत्नी घरी आले होते. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती शेठच्या घरात त्यांच्या खऱ्या रूपामध्ये येतात आणि शेठ आणि प्रत्यक्षपणे पत्नीला दर्शन देतात. अशा प्रकारे महाशिवरात्री बघा उत्साहाने आणि आनंदाने काय होत असते. ज्याप्रमाणे आपण देवासाठी देवाच्या चरणावर नमस्कार करून आपल्याला जे ती मागणी आपण पूर्ण करण्यासाठी काय करत असतो बघा, स्मरण करत असतो आणि प्रत्यक्षपणे देवच आपल्या दारी येऊन आपल्याला दर्शन देत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, कशाला जातोस दूर, इथेच आहे पंढरपूर. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास तेची प्राप्त. जय जय रघुवीर समर्थ.